कृतज्ञता म्हणजे दुसऱ्याने केलेले उपकार जाणण्याची बुद्धी. ही प्रत्यक्ष माणुसकी दर्शक आहे, त्यामुळे ती जगात सत्य आहे आणि बंद पण. आणि कृतज्ञता म्हणजे दुसऱ्याने केलेले उपकार न जाणण्याची किंवा उपकार अजिबात विसरून जाण्याची अथवा उपकाराऐवजी अपकार करण्याची, दुसऱ्याचे वाईट करण्याची कुबुद्धी ही अत्यंत निंद्य आणि सर्वथैव त्याज्य राक्षसी आणि कुबुद्धी आहे. झाडांच्या फांद्या, पाने, फुले, फळे ज्याप्रमाणे स्वतःचा पोषण रस झाडांच्या मुळापासून घेतात आणि परत मुळांनाच देऊन त्याला सदृढ बनवतात, किंवा नदी स्वतःचे पाणी जसे समुद्रापासूनच प्राप्त करते आणि पुन्हा ती जसे ते समुद्रामध्येच नेऊन सोडते, त्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषाचे म्हणजे उपकार जाणणाऱ्यांचे हृदय उपकार कर्त्याकडेच खेचले आणि उपकाराची परतफेड करण्यास त्याला परम संतोष, आनंद, सुख आणि समाधान यांची प्राप्ती होत असते. स्वतःचे उपकार कर्त्याकडे तो पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने आणि आदराने पाहत असतो. त्याचा उपकार हा शिरोधारी आणि बहुमोल असतो. उपकाराची परतफेड करणे जर त्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट असेल तर तो उपकाराची व उपकारकर्त्याची आठवण मात्र जीवात जीव असेपर्यंत होते. उपकाराची फेड प्रत्युपकारानं जरी न होऊ शकली तरी ती अपकाराने मात्र कोणी कधी करू नये. त्याच्यात माणुसकी नाही तर सैतानकी आहे. उपकार कर्त्याचा उगीच मत्सर, द्रोह करू नये आणि त्याने केलेल्या उपकाराला लज्जास्पदपणे, कृतज्ञपणे लपवून ठेवू नये. उपकार कर्त्यावर जो अपकार करतो त्याच्यासारखा घोर, कृतज्ञ, पापी आणि सैतानी मनुष्य जगामध्ये नसतो. उपकार कोणाचे करून घेऊ नयेत. जो स्वतःची स्तुती स्वतःच करतो, जो घमेंडी आहे, जो हीन आहे, अशा माणसाच्याकडून कोणत्याही प्रकारचा उपकार करून घेऊ नये. कारण मग त्याचे दुर्गुण त्या उपकाराबरोबर येतात, त्याचे दोष त्याच्याबरोबर येतात. आणि घमेंडी पुरुष जो उपकार करतो तो चार चौकासमोर मोठ्या आर्जतेने वारंवार बोलून दाखवतो आणि तुम्हाला लज्जित करतो. आणखी कोणाचे उपकार करून घेऊ नयेत. स्वार्थांध, लोभी या माणसांची, अशाही स्वार्थांध आणि लोभी माणसांच्यावर पण कधीच उपकार करू नये. कारण अशा माणसांच्यावर उपकार केले तर त्यांचे समाधान होत नाही. अशी माणसं लोचट असतात, लागट असतात, लालची असतात आणि बेशरम असतात आणि शेवटी ती कमालीची कृतज्ञ होऊन जातात. उपकार जाणण्याची प्रवृत्ती आम्हाला समजून घ्यायची असेल तर महाभारतामध्ये खूप सुंदर उदाहरण आहे. बकासूर प्रसंगाच्या प्रारंभाला बकासूर ज्या घरात राहिले होते, बकासूर ज्या नगरीत होता, एकचक्रासूर नगरीमध्ये, त्या नगरीत हे 5 पांडव आणि कुंती राहिलेली होती. कुंतीने भीमाला आणि युधिष्ठिराला या प्रसंगी खूप थोर उपदेश केला. लाक्षागृहातून वाचलेले पांडव आपल्या मातेसह एकचक्रासूर नगरीमध्ये आले. ते ज्या घरात राहत होते त्या घरावर त्या दिवशी बकासुराच्या मृत्यूचा क्रम आलेला होता. त्या घरातल्या सगळ्यांच्यावर या संकटाने हाहाकार ओढाला होता. त्या ओरडण्याचा एकच कल्लोळ माजला होता. ते ऐकून त्यांच्यावरील संकट निवारण केले पाहिजे असे मनाशी ठरवून कुंतीने भीमाला सांगितले, बाबा, मनुष्याचे मनुष्यपण ते एवढेच असते की त्याच्यावर कोणी उपकार केला असता उपकार कर्त्याचे त्याने स्मरण ठेवावे आणि त्याच्या उपकाराची परतफेड करावी. कुंतीच्या सांगण्याप्रमाणे भीमाने निश्चय केला. भीमाचे त्या प्रसंगीचे जे उद्गार होते भीमाला सांगितलेले ते अर्धवट उद्गार युधिष्ठिराच्या कार्य पडले. भीम काहीतरी अविवेकी साहस करायला निघाला असं वाटून मोठ्या भावानं युधिष्ठिरानं शंका प्रकट केली आणि त्यावेळेला कुंतीने जो उपदेश केला, कुंती त्याला म्हणाली, युधिष्ठिरा, तू उगाच संतापू नकोस. मी हे कृत्य अविचाराने करायला सांगितलेले नाही. बाळा, आपण ज्याच्या घरात राहिलो त्याच्यामुळे आपल्यावर उपकार झालेले आहेत आणि मनुष्यावर केलेले उपकार त्याने त्याचे स्मरण ठेवायला हवे. दुसरा मनुष्य आपणावर जितका उपकार करेल त्याच्या अनेक पटीने आपणावर केलेल्या उपकाराचे त्याने प्रत्युपकारात परिवर्तन केले पाहिजे. त्याच्यावर पुन्हा हजारो पटीने उपकार करायला शिकले पाहिजे. कुंतीने केलेला हा उपदेश चित्तात धरून आपण नेहमी सर्वांच्या विषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे.
पित्रे, बंधू बांधव, इष्टमित्र, गुरुजन, समाज, राष्ट्र आणि परमेश्वर यांच्याविषयी कृतज्ञता धारण करायला हवी. तुकोबाराय असं म्हणतात की चाले हे शरीर कोणाची असे, कोण बोलवी हरी देखवी ऐकवी एक नारायण. दयाचे भजन चुके, वृक्षाचे हे पान हरे त्याची सत्ता. गाहिरी अहंता बघते तुका मरे विठू भरला सभाय, काय होणे आहे विश्वास. अवघ्या विश्वाचे आपल्यावर उपकार आहे आणि प्रतिक्षण त्या उपकाराची जाणीव घेऊन अखंड कृतज्ञतेत राहणे. सकाळच्या वेळी डावा हात डाव्या हातावर एकदाच